नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय हिंदी मध्ये बोर्डाच्या पेपरात कोणत्या प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची आहेत ते उत्तरासह पाहणार आहोत. त्यातली 1 निबंध वालों की विशेषताएं उत्तर. त्यानंतर आकृति में लिखिए लेखक ने ही तय किया, क्या तय किया था, तो ये उत्तर है. त्यानंतर गद्यांश में शब्द युग्म पढ़कर लिखे, थोड़ी बहुत धीरे धीरे, उत्तर आहे. त्यानंतर लिखे वचन परिवर्तन आणि लिंग परिवर्तन. बच्चा, वचन परिवर्तन बच्चे आणि लिंग परिवर्तन बच्ची. त्यानंतर सोमत, हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हे उत्तर आहे, लक्षपूर्वक बघा. त्यानंतर बघा. त्यानंतर हा पॅसेज पढ़ून तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. आकृति में लिखे, ये लिख सकते उत्तर. त्यानंतर दूसरं, गद्यांश में प्राकृतिक शहरों के नाम, रामपुर और मिर्जापूर. त्यानंतर क्रम लावायचा आहे. त्यानंतर वचन परिवर्तन करायचं आहे, रिश्ता, रिश्ते, दिन, दिन असं. त्यानंतर सोमत आहे, सुख दुःख में प्रकृतीचा सहभाग, हे तुम्हाला उत्तर स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर लक्षपूर्वक बघा व स्वतः लिहिले तरी चालते. त्यानंतर अपठित गद्यांश पढ़कर खाली उत्तर लिहायचे आहेत. सज्जाल पूर्ण करायचा आहे. बापू की अटपट वाणी की विशेषताएं, तर हे जे उत्तर बघा, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं. या बॉक्समध्ये लिहायचं आहे, या बॉक्समध्ये लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर हे तुम्हाला सोमत स्क्रीनवर दिसत असेल. हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते लक्षपूर्वक बघा, तुमच्या मनानेही लिहू शकता. त्यानंतर विभाग 2 पद्य 2 पट्टित पद्यांश, आपलं पट्टित पद्य आहे. उत्तर लिहायचं आहे. पद्यांश में आइए जल के स्रोत, गण, नदी, तलाव, समुद्र. त्यानंतर समानार्थी शब्द लिहायचे, गगन, नभ, उत्तर. त्यानंतर शेवटच्या 4 ओळींचा अर्थ लिहायचा आहे मागच्या पद्यांचा, ते तुम्हाला उत्तर स्क्रीनवर दिसत असेल. पहिल्या 4 ओळींचा अर्थ. त्यानंतर पट्टित पद्यांश आहे, ते वाचून खाली उत्तर लिहायचे आहेत. जोड्या लावायचं आहे. उत्तर दिसत असेल. त्यानंतर उपसर्ग और प्रत्यय, नम्र, प्रत्यय युक्त नम्रता आणि उपसर्ग विनम्र. त्यानंतर विलोम शब्द, विरोधार्थी शब्द लिहायचे आहेत, अज्ञान, ज्ञान, दानव, देव. त्यानंतर तिसरं आहे, ते तुम्हाला उत्तर स्क्रीनवर दिसत असेल. पहिल्या 4 ओळींचा अर्थ लिहायचा आहे. हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल नीट पहा. त्यानंतर विभाग 3 पूरक पठण, तिसरा प्रश्न नंतर 1-2 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे, ते तुम्हाला उत्तर दिसत असेल.
त्यानंतर सांस्कृतिक परंपरा के सावधान में हमारा योगदान, ते उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर स्क्रीनवर आहे, लक्षपूर्वक बघा. त्यानंतर पट्टीत पद्यांश पडकर उत्तर लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न तयार करायचे आहेत. जीवन में महीने के आहे फागुन, ही उत्तर आहेत ते बघा, म्हणजे प्रश्न तयार करायचे आहेत. त्यानंतर जीवन एक संघर्ष, हे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. स्वतःच्या मनाने लिहिले तरी चालते. त्यानंतर विभाग 4 अध्ययन व्याकरण, प्रश्न 4. पहिला आहे शब्दभेद पहचान कर लिखे, पुरुषवाचक सर्वनाम उत्तर आहे. त्यानंतर दुसरं किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्यों में प्रयोग कीजिए, हे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. कोणतेही एक आहे. त्यानंतर संधी, उत्तर बघा. त्यानंतर सहाय्यक क्रिया आहेत दी आणि चूक का, हे पहिल्याचं आणि दुसऱ्याचं उत्तर. त्यानंतर प्रथम आणि द्वितीय परिणामार्थक रूप लिहायचा आहे, देखना और बोलना. त्यानंतर महुवारे का अर्थ लिखकर वाक्य पण बनवायचं आहे, तर बघा उत्तर पण आहे. त्यानंतर मोहरम की चेन, उत्तर हे इथं टाकायचं आहे. त्यानंतर वाक्यों में कारक लिहायचं आहे, कारक कियान से के संबंध कारक से करण कारक. त्यानंतर विरामचिन्ह टाकायचे आहेत, इथं टाकलेलं आहे बघा. त्यानंतर काल परिवर्तन आहे, पहिलं जयंगी काढायचं आणि ही जा रही थी, हे लिहायचं आहे. त्यानंतर दुसऱ्याचं सामान्य भविष्यकाळमध्ये पाडा काढणं आहे, पडेगा टाकणं आहे. त्यानंतर तिसऱ्याचं शेवटला हे फक्त टाकायचं आहे, किया काढून. त्यानंतर रचनाओं के आधार पर भेद, मिश्र वाक्य आहे. त्यानंतर सूचनाओं के परिवर्तन कीजिए, शुरू काढायचं आणि नाही टाकायचं आहे इथं. त्यानंतर किया काढायचं आहे आणि हाय तसं वाक्य लिहायचं आहे, इथनं जिथवर फक्त ही काढायचं आहे, प्रश्न आणि इथं दंडक. त्यानंतर शुद्ध वाक्य करायचे आहेत. पहिलं रोकी काढणं आहे, रोका टाकणं आहे. त्यानंतर पसीना असं टाकायचं आहे, नंतर ही काढून ही टाकायचं आहे. त्यानंतर से काढून को टाकायचं आहे, लय टाकून लया टाकणं आहे. त्यानंतर उपयोजित लेखन आहे विभाग 5 रचना विभाग उपयोजित लेखन. प्रश्न 5 पहिलं पत्रलेखन, तुम्हाला औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पण पत्र स्क्रीनवर दिसत असेल. प्रश्नपत्रिकेत दिल्याप्रमाणे पहिले आणि दुसरे तिथे आकडा दिले आहे. पहिले पत्र अनौपचारिक आणि दुसरे पत्र औपचारिक आहे. त्यानंतर 4 प्रश्न तयार करायचे आहेत पॅराग्राफच्या आधारे. तुमच्याने असा पॅराग्राफ आहे, त्याचे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. 4 प्रश्न बनवायचे आहेत. मी तुम्हाला 6 दिले आहेत सरावासाठी. त्यानंतर वृत्तांत लेखन म्हणजे बातमी लेखन आहे, त्याचे पण उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल.
वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखन सोडवायचे आहे. त्यानंतर कहाणी लेखन, त्याचे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. कहाणी लेखन 5 मार्काला आहे. त्यानंतर विज्ञापन लेखन म्हणजे जाहिरात लेखन, त्याचे उत्तर पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. स्क्रीनवर दिलेली जाहिरात आकृतीमध्ये सर्व काही काढायचे आहे. त्यानंतर आहे निबंध लेखन, कोणतेही एक सोडवायचं आहे, पण तुम्हाला तिन्ही पण मी उत्तर स्क्रीनवर दावतो. मेरा प्रिय त्योहार, त्यानंतर नदी की आत्मकथा, यादी में अध्यापन होता. या तिन्हीचं पण एक झाल्यावर एक तुम्हाला उत्तर स्क्रीनवर दिसत असेल. तिन्हीपैकी कोणतेही एक लिहायचे आहे. 1.5 ते 2 पान लिहिणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.